वरती काजू लागलेत. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाईज, तुम्हाला माहितीच आहे मी गावी आलो आहे आणि आपण त्या दिवशी जेव्हा आलेलो तेव्हा संध्याकाळ झालेली. तुम्हाला मी घर नाही दाखवू शकलो. हे बघा, हे आपलं गावचं घर. कसं वाटतं बघ. मम्मी लगेच गेली आतमध्ये. हे बघा, हे आपलं असं गावचं घर. हे आपण 2003 का 2004 बांधलेलं. आता इथे जास्त जरा झाडी झुडपं झाली आहेत. ही आता साफ करायचे, जाळून टाकायचं पूर्ण आहे. तर हे असं आहे आपलं गावचं घर. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे बाजूला आंब्याचं झाड आहे आणि अळूचं पण झाड आहे. मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही. अळू दिसतंय. हे अळूचं झाड आहे आणि इथे हे आंब्याचं झाड आहे. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा एवढे आंबे लागायचे ना. आम्ही इथे फक्त झाडाखाली इथे बसायचो मस्त आणि मस्त कैरी विरी कापून तिखट मीठ लावून मस्त खायचो. हे बघा, ही आपल्या आजूबाजूची घरं आणि काय जे बघा, या पोरी पाणी भरत आहेत. गाव म्हटल्यावरती हे दृश्य आपल्याला दिसणारच, पाणी भरणं. तर गाईज, ह्या ब्लॉगला पण लास्टपर्यंत नक्की बघा. कारण गाईज, आज तुम्ही मागचा ब्लॉग बघितला आपला होल्टे होमवाला. हा ब्लॉग ना म्हणजे यापुढे सगळे ब्लॉग मे बी तसेच असणार, तुम्हाला आवडतील. मागचा ब्लॉग कसा वाटला होल्टे होमचा? आवडला तर मला कमेंट करून सांगा. आणि ह्या ब्लॉगमध्ये काहीच ना आज माड नाचवणार आहे. तर ते काय असतं, कसं नाचवतात, माड म्हणजे काय वगैरे ते तुम्हाला सांगेन. या ब्लॉगला पण लास्टपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड कीप सपोर्टिंग मी. जसं तुम्ही करताय तसंच सपोर्ट करत राहा. ओके, चला तुम्हाला या ब्लॉगमध्ये माड कसं नाचवतात, माड म्हणजे काय, गावची सान, गावचं जे पण आहे ते आपण कवर करू. ओके, चला भेटूया लवकरच. बघा, हे असं आपला गावचा हॉल. हे जे आहे ते आम्ही गणपतीसाठीच हे करून ठेवलं आहे. आम्ही हे डेकोरेशन काढतच नाही, कारण आम्ही दोनदा देतो ना फक्त, होळीला आणि गणपतीला. तर डेकोरेशन असंच गणपतीसाठी हे फिक्स बनवून घेतलं आहे. हे बघा, डायरेक्ट लोखंडाचं. हे बघा, ही मम्मी ॲज युजल इथे पण झोपा काढत असताना हे बघा इथे पण चिडचिड करते. म्हणजे मुंबईमध्ये करतेच, गावी आल्यावरती पण चिडचिड करते. काय बोलायचं हिला. बघा, इथे येऊन पुस्तक वाचतोय. कोणतं पुस्तक वाचतं जरा? छावा बाय शिवाजी सावंत. सही आहे, वाचू दे. आणि सुंदर अशी संध्याकाळ कोकणातली. बसून पी ये. घराच्या बाहेर जाऊन चाय पिते. काय मम्मी? मम्मीने आग लावली आहे. तुम्हाला मी बोललेलं ना, मम्मी आग लावणार. बघा, एवढीच लावलीस, पूर्ण पेटायला पाहिजे ते. हे बघा गाईस, कोकणातले फायदे बघा. हातावरती काजू आहे बघा, किती काजू लागलेत. बघा, काजू हाताने तोडून खाऊ शकतो आपण. काजूची भाजी जी मुंबईमध्ये 500,000ला काजूची भाजी भेटते, ती गावी भेटते फ्री. हे बघा, काय बोलता, अजून काय बोलता? बघा, ते डायरेक्ट घराच्या बाजूलाच काजूची झाड आहे बघा. आणि एवढे मोठे मोठे काजू डायरेक्ट काढा आणि भाजी बनवून खावा. सॉर्टेड ना एकदम. हा आपला मुंबई गोवाचा हायवे. आणि हा बघा, हा एक चिडक्या. हा चिडक्या आहे. दे ते बॅट दे. चल, माझी बॅटिंग आहे पहिली. लगेच बॉल घेतो काय? मी बॅटिंग करणार, तू बॉलिंग कर. तर टाक, ट्रायल. शॉर्ट आहे वडी. मला मारणार.
ही बघा, ही मला मारते बघा, किती मस्ती करते रे. खेळ गोल गोल, चल गोल गोल खेळ. दे इथे चावणार. चाव चाव बघू दे. चाव 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 ना चाव. 6.5 hours later. हाय गाईज, रात्रीचे वाजले 1:30. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल का हा रस्त्याने फिरतोय. तर गाईज मी पण झोपलेलो, झोप लागलेली थोडीशी. बट गावी कशासाठी आलो पण शिमग्याला यार. तर आता आपण जातोय माड बघायला, माड नाचवतात ते बघायला. ओके, एवढा रात्री का, कारण गाईज आपल्याकडे रात्रीच माड तोडतात, रात्रीच नाचवतात म्हणून. ठीक आहे, तर ओमकार झोपला. ओमकारला उठवायला ट्राय केलं मी, पण तो काय उठत नाही आहे. आता आपण गावी आलो आहे शिमग्याला, बरोबर. तर शिमग्याला आलो आहे आणि हे सगळं जर आपण मिस केलं तर काय मतलब आहे ना. म्हणून मी जातो आहे बघायला आणि ते एक्सपिरियन्स करायला. वर्षातून एकदा आपला सण येतो यार गाईज, त्याच्यात पण आपण हे सगळं मिस केलं तर कसं होणार. आणि आपण शिमग्याला सुट्टी टाकून येतो ह्याच्यासाठीच, हे सगळं एक्सपिरियन्स करायला, बरोबर ना. म्हणून जातो. ठीक आहे, चला या माझ्यासोबत आणि तुम्ही पण बघा माड कसा नाचवतात. या खूप मजा येणार गाईज, लवकर, आय प्रॉमिस. चला फटफट. हा आपला गावचा शिमग्याचा गेट, श्री केदारनाथ ग्रामदैवत कोंडमाळा शिमगोत्सव. आणि ही आपली गावची सहान, जी गावची सहान असते ना, ती आपली ही आहे श्री केदारनाथ सहान. आणि तुम्हाला आता दाखवतो आपली गावची पालखी. हे बघा, ही आहे आपली गावची पालखी, जी आपल्या थोड्याच दिवसात घरी येणार आहे. येस गाईज, हे आपले देव आणि हीच पालखी आपली थोड्याच दिवसात आपल्या घरी येणार आहे. तो व्लॉग पण मी नक्की बनवेन. तर गाईज तुम्हाला गर्दी दिसते. आता ही गर्दी कशासाठी आहे तुम्हाला सांगतो मी. या हे बघा गाईज, मी तुम्हाला बोलत होतो ना माड नाचवणं म्हणजे काय. बघा गाईज, ही सगळी पोरं माड नाचवतात. तर माड म्हणजे काय गाईज, माड म्हणजे नारळाचं झाड. नारळाचं झाड कोकणात शिमग्याला नाचवतात. सगळ्या गावी असतो ऑलमोस्ट कोकणात. तर हे बघा, ही सगळी पोरं माड नाचवतात आता. आणि ही माड नंतर इकडून नाचवत 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 आपण जी मी तुम्हाला सहान दाखवली आपल्या गावची, तिकडे घेऊन जाणार हे लोक नंतर हळूहळू. टी शर्ट मस्त छापलेत यार पोरांनी, मस्त. मला आवडलं कलर कॉम्बिनेशन टी शर्टचं. टी शर्टची मागे नाव बघा ना, कोंडमाळा गावचा शिमगा. एक नंबर ब्रँडिंग यार गावची. अजून काय ब्रँडिंग असू शकते. आता गाईज फक्त तुम्ही बघा, फक्त एन्जॉय करा व्हिडिओ हा. मी काहीच नाही बोलणार, जस्ट एन्जॉय द व्हिडिओ गाईज. आणि मी पण एन्जॉय करतो. आज आपण ज्या भूमीत उभी आहोत, ती भूमी फक्त माती नाही, ही छत्रपतींची परंपरेची आणि निसर्गपूजेची भूमी आहे. शिमगा हा फक्त रंगाचा सण नाही कोकणकरांसाठी, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या मुळांचा आणि आपल्या श्रद्धेचा उत्सव आहे. कोकणात माड का नाचवतो? का? कारण माड म्हणजे आपल्या जीवनाचा आधार. हा माड आपल्याला अन्न देतो, सावली देतो आणि रोजगारही देतो. आणि म्हणूनच आपण त्याला देवता समान मानतो. माड नाचवणे म्हणजे फक्त एक विधी नाही, तो आहे निसर्गाला वंदन, तो आहे समृद्धीचा संकल्प आणि तो आहे गावाच्या एकोप्याचा जयघोष. ढोल ताशांच्या गजरात जेव्हा हा माड डोलतो ना, तेव्हा तो फक्त झाड नसतो, तो आपल्या कोकणच्या आत्म्याचा आवाज असतो. ही जी एवढी गर्दी आहे तीच दाखवते की कोकणात शिमगा हा किती महत्त्वाचा सण आहे. रात्रीचे मित्रांनो 2:30 वाजलेत तरी तुम्हाला एवढी गर्दी दिसते. हे आहे कोकणकरांचं प्रेम शिमग्यासाठी, त्यांच्या सणासाठी. आणि शिमगा असो किंवा गणेशोत्सव, कोकणकर सगळे सण असेच साजरे करतात एकत्र येऊन.
हा जो खड्डा हे लोक खोदतायत आणि हे जे तुम्हाला अर्धं झाड दिसतंय तो गेल्या वर्षीचा माड होता. म्हणजे गेल्या वर्षी जे झाड उभं केलेलं ते आता हे झाड ह्याच्यातून काढणार, खड्डा परत खोदणार आणि जो हा माड नाचवतायत तो ह्या खड्ड्यात उभा करणार. कसा उभा करतात, काय करतात सगळं तुम्हाला दाखवेन. हा व्लॉग लास्टपर्यंत बघा नक्की. ह्या सर्वांच्या जिद्दीमुळे आणि ह्या सर्वांच्या एकीमुळे हा माड आता हळूहळू उभा राहतोय. तुम्ही बघू शकता. गाईज माझे मुंबईचे मित्र ना मला नेहमी बोलतात, अरे काय तू गावी जातो दरवर्षी होळीला, इकडल्या होळीमध्ये खूप मजा असते. आणि मी त्यांना नेहमी समजावतो की नाही भाई, गावी खूप मजा येते. जर ते हा व्लॉग जर ह्यांनी बघत असतील तर गाईज तुम्हाला समजेल की गावी किती मजा असते होळीला. मुंबईमध्ये फक्त एका दिवसात होळी रंगपंचमी संपली. गावी प्रॉपर 3-4 दिवसांचा होळी हा सण साजरा केला जातो. आणि ही जी वाईब आहे ना, ही वाईब कुठेच नाही भेटणार. वर्षातून एकदा जे आपण हा सण साजरा करतो ना, आय डोंट हॅव एनी वर्ड्स फॉर दिस. आणि नेहमी गावी तर यावंच लागणार भाई होळीला तर. फायनली माड उभा राहिला आहे. सकाळचे वाजले 4:30 वाजता माड उभा राहिला. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला कमेंट करून सांगा. मला तर खूप मजा आली गाईज. आता मी जातो आहे घरी. आता उद्या होम वगैरे पण आहे तर आता जाऊन मस्त झोपायचं आणि उद्या उठून परत आपला शिमगा अजून संपला नाही. शिमग्याचे अजून 2 ते 3 ब्लॉग तर मिनिमम येतील. तुम्ही मला कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, माड कसा नाचवतात वगैरे सगळं समजलं ना तुम्हाला. भयानक काहीच मजा आली. चला जाऊया आता घरी जाऊन झोपूया. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. गाईज पूर्ण गुलालांनी माखलो आहे बघा. चला गाईज या ब्लॉगला इथेच एंड करूया. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी होली. स्टे सेफ अँड कीप सपोर्टिंग मी. चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.